श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना माझं मनापासून नमस्कार. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आज आहे वसुबारस आणि दिवाळीला सुरुवात झालेली आहे. तर आजपासून प्रत्येकाच्या घरामध्ये दिवे लावायला सुरुवात होणार आहे. त्यासोबतच सगळं घर अगदी पणत्यांच्या प्रकाशामध्ये उजळून जाणार आहे. त्यासोबतच उद्या आहे धनत्रयोदशी. आता धनत्रयोदशी म्हटली तर धनत्रयोदशी हा एक वर्षभरातला हा एक असा दिवस असतो की ह्या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेची, कुबेर देवतेची, तसेच आपल्याला धन्वंतरी देवतेची मनापासून म्हणजे पूजा करायची असते. त्याचा अर्थ म्हणजे ते करायचं, रोजच आपल्याला पूजा अर्चा करायची असते. पण उद्याचं महत्त्व काय किंवा त्याचा अर्थ काय हे सांगते. धनतेरस असं का म्हटलं जातं, तर धन म्हणजे संपत्ती. आता संपत्ती म्हणजे पैसा हे तर असतंच, परंतु आरोग्य ही देखील आपली धनसंपत्ता असते असं मानलं जातं. आणि त्यामुळे ह्या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा करून आपल्याला आपलं चांगलं आरोग्य मागून घ्यायचं आहे. ते चांगलं राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच आपल्या संपत्तीमध्ये पैसा जे काही आहे त्यामध्ये वाढ व्हावी यासाठी देखील प्रार्थना करायची असते. आणि ह्या दिवशी केलेले जे उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे त्याचा आपल्याला 13 पटीने जास्त मिळत असतं. धन म्हणजे संपत्ता आणि तेरस म्हणजे 13, म्हणजे 13 पटीने आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. आणि हा एकच दिवस असा असतो की ह्या दिवशी आपल्याला हा एक प्रकारचा चान्स मिळत असतो, तो अजिबात आपल्याला चुकवायचा नाही. तर ह्या दिवशी आपल्याला छोटे छोटे उपाय करायचे आहे. एक 4-5 उपाय आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. या ठिकाणी जेवढे तुम्हाला शक्य आहे तेवढे करा, नाहीतर कमीत कमी याच्यातला एक का होईना उपाय तुम्ही आवर्जून करा. आता उद्या 10 तारीख आहे, 10 नोव्हेंबर 2023. आपल्याला धनत्रयोदशीची पूजा वगैरे संध्याकाळी मांडणी करायची आहे. यामध्ये आपल्याला कुबेर देवतेची, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्या त्या देवतेची पूजा करायची आहे. तसेच या दिवशी आपल्याला आवर्जून काही वस्तू खरेदी करायच्या आहे. आता वस्तू म्हटलं तर सोनं नाणं ह्या तर बरेच लोक खरेदी करत असतात, परंतु बरेच लोक खरेदी करत असले तरीही बरेच लोक असेही असतात की इच्छा असूनही ह्या गोष्टी नाही खरेदी करू शकत, कारण त्यासाठी पैसा लागत असतो. आणि जर आपली आर्थिक परिस्थिती तेवढी बरी नसेल तर आपण ठरवलं आणि लगेच जाऊन बाजारातून सोनं विकत घेतलं असं होत नाही ना. पण तरीही म्हणून आपण शांत बसायचं नाही किंवा आपण आपल्या नशिबाला कोसायचं नाही. तर हा दिवस देखील आपल्यालाही अगदी चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल. त्या काही गोष्टी आहे ज्या आपण घरी घेऊन आलो तर नक्कीच पुढच्या दिवाळीपर्यंत आपलेही सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. तर अशा कुठल्या वस्तू आहे ज्या आवर्जून खरेदी करायच्या आहे, तर धनत्रयोदशीला तुम्हाला धने आवर्जून खरेदी करायचे आहे. तुमच्या घरात जरी अगोदरचे धने असतील तरी 10 रुपयाचे तुम्ही बाजारातून नवीन धने घेऊन या. 10 रुपयाचे का होईना पण धने आपल्या घरामध्ये आणायलाच हवे. धने या नावातच धन असं आहे आणि नक्कीच हे धने आपण ह्या दिवशी पूजले तर नक्कीच आपल्या घरामध्ये धनाची वृद्धी होण्यास मदत होत असते. त्यासोबत मीठपुडी, मीठ हे देखील लक्ष्मीचं रूप मानलं जातं. मिठाला बघा आपण साधं पायसुद्धा लागू देत नाही किंवा सरळ कुणाच्या हातावरही देत नाही. मीठ जसं आपल्या जेवणाची चव वाढवतं तसं जीवनासाठी देखील ते खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे उपवास करत असाल तर नक्कीच त्यामध्ये तुम्हाला मिठाचं महत्त्व काय आहे हे वाचायला मिळालेलं असेल. तर उद्या तुम्हाला मिठाची पुडी आवर्जून खरेदी करायची आहे. मिठाचे प्रकार जसं सैंधव मीठ, साधं मीठ, जाड मीठ, हे कुठलंही मीठ पण तुम्ही उद्याच्या दिवशी मीठ खरेदीच करायचं आहे. त्यानंतर झाडू. आता झाडू म्हटलं तर लक्ष्मीपूजनाला आपण झाडूची पूजा करतो, शिराईची पूजा करतो. आता या ठिकाणी शिराईची पूर्वीपासून पूजा करतात म्हणून तुम्ही शिराईच खरेदी करा असं नाही. आता झाडू वापरत असाल तर अर्थात तुम्ही झाडूही खरेदी करू शकतात. पण त्यासोबत छोटी जी शिराई मिळते ती तुम्हाला आवर्जून आणायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे. पण लक्ष्मीपूजनाला जरी पूजा करत असलो तरी खरेदी मात्र आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच करायची आहे. आता हे झालं ह्या ज्या गोष्टी होत्या ज्या आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून खरेदी करायच्या आहे. त्यानंतर आता 13 ह्या अंकाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. जे काही आपण करतो ते 13 पटीने त्यामध्ये वाढ होत असते. हे तुम्हाला लक्षात आलं तरीही ह्या 13 अंकाचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, तर 13 अंकाच्या संबंधित आपल्याला उपाय करायचे आहे. त्यातील सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो म्हणजे आपल्याला 13 दिवे लावायचे आहे. आता हे जे दिवे आहे ते पंत्या लावल्या तरीही चालतं. काही ठिकाणी कणकेचे दिवे करतात, काही ठिकाणी पंत्या लावतात. तुमच्या भागामध्ये काय पद्धत आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकतात, असं बंधन नाही. पण पंत्या लावल्या तर शक्यतो चांगलं आहे, कारण जो कणकेचा दिवा आहे तो आपल्याला आपण यमदीपदान करतो ना, त्यासाठी कणकेचा दिवा आपल्याला वेगळा बनवायचा असतो, वेगळा लावायचा असतो. आणि हे जे 13 दिवे आहे यामध्ये त्याचा समावेश करायचा नाही. हे जे 13 दिवे आहे ते वेगळे ठेवायचे आहे. 13पेक्षा तुम्ही जास्त वाढवू शकतात, पण उद्याच्या दिवशी 13पेक्षा कमी दिवे तुम्ही लावू नका. आता हे कुठे ठेवायचे, तर तुम्ही आपल्या अंगणामध्ये म्हणजे जिथे जिथे तुम्हाला आपल्या घरामध्ये आता देवासमोर एक ठेवला,
किंवा मग खिडकीमध्ये ठेवला, तुळशीजवळ ठेवला, तुमच्याकडे केळीचं वगैरे झाड असेल, पिंपळाचं झाड असेल तिथे ठेवला. फक्त आपल्या अंगणामध्ये ठेवायचं आहे, बाहेर जाऊन ठेवायचे नाही, तर आपल्याच अंगणामध्ये ठेवायचं. अशा पद्धतीने 13 दिवे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे आहे. तुम्ही किचनमध्ये देखील दिवा हा ठेवायचा आहे. फक्त काळजी घ्यायची आहे किचनमध्ये, कारण गॅस वगैरे चालू असतो, काही अपघात होऊ नये, त्यामुळे आपल्याला ती काळजी घेऊन तशा पद्धतीचा दिवा ठेवायचा आहे. किंवा मग आपण जिथे पाणी भरून ठेवतो पिण्याचं, त्या ठिकाणी देखील आपण यातला एक दिवा ठेवला तरीही चालतं. अग्निदेवतेची किंवा मग जलदेवतेची देखील आपल्याकडून अशा प्रकारची सेवा होत असते. जर तुम्हाला अशा विविध ठिकाणी ठेवणं शक्य नसेल तर सरळ तुम्ही देवासमोर हे 13 दिवे ठेवले तरीही चालतं, हरकत नाही. त्यानंतर 13 नाण्यांचा उपाय करायचा आहे. आता हा झाला 13 दिव्यांचा उपाय. 13 नाण्यांचा उपाय कसा करायचा ते सांगते. आता खरं तर या ठिकाणी जे चांदीचे सिक्के मिळतात ना, ज्यावर लक्ष्मी मातेचा फोटो असतो, गणपती लक्ष्मी, ते 13 शिक्के घेतले जातात. परंतु प्रत्येकाला त्या गोष्टी शक्य होत नाही, त्यामुळे 1 रुपयाचं नाणं. आता 1 रुपयाचं नाणं हे आपण अगदी पूर्वीपासून पूजेमध्ये म्हणजे मानत असतो. 1 रुपयाला तेवढं महत्त्व आहे. तर हे 1 रुपयाचे नाणे असे तुम्हाला 13 नाणी घ्यायचे आहे आणि याचा हा उपाय करायचा आहे. तो कसा? तर हळद घ्यायची आहे. त्या हळदीमध्ये आपल्याला ही जी 13 नाणी आहे ती बुडवायची आहे. आता बुडवून झाल्यानंतर तुम्हाला जो कोणता लक्ष्मी मातेचा मंत्र येत असेल तो तुम्ही 11 वेळेस 21 वेळेस म्हणायचा आहे. आणि त्यानंतर ही जी नाणी आहे ती एका कपड्यामध्ये घ्या. त्या कपड्यावर ठेवून ती लक्ष्मी मातेसमोर अर्पण करा. किंवा मग लक्ष्मी मातेच्या समोर एक छोटासा कपडा अंथरा, त्यावर एक एक करून ही 13 नाणी तुम्हाला त्या लक्ष्मी मातेच्या चरणांजवळ अर्पण करायची आहे. अशा पद्धतीने हा 13 नाण्यांचा उपाय तुम्ही करू शकतात. आता ह्या नाण्यांचं काय करायचं? तर बघा, ही जी 13 नाणी आहे, जर समजा तुमच्याकडे कुबेर देवतेचा फोटो असेल, कायमस्वरूपी तुम्ही उत्तर दिशेला ठेवलेला असेल, तर एखादं छोटी वाटी वगैरे घेऊन त्यामध्ये तुम्ही हे 13 नाणी ठेवू शकतात. किंवा नसेल तसा फोटो तर सरळ हा जो कपडा आपण ठेवला आहे त्यामध्ये ही 13 नाणी गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. त्यानंतरचा जो पुढचा उपाय आहे 13चा, तो असा की कुठल्याही वस्तूचं 13 संख्येमध्ये दान करा. आता समजा 13 वस्तू, आता एखाद्या व्यक्तीला गरज आहे एखाद्या वस्तूची, अशा गरजवंताला तुम्ही 13 वस्तूंचं दान करायचं आहे. त्यामध्ये कुठल्याही वस्तू तुम्ही घेऊ शकतात. शक्यतो तुम्ही सफेद रंगाच्या वस्तूंचा जर वापर केला तर चांगलं राहील, परंतु 13 ह्या संख्येच्याच म्हणजे लक्षात घ्यायचे आहे आणि तशा पद्धतीने आपल्याला दानधर्म करायचा आहे. त्यानंतर आपल्याला कवड्यांचा एक उपाय करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. अतिशय म्हणजे रिझल्ट देणाराच उपाय आहे, कारण यामध्ये वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण कवडी म्हटलं तर लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. कवडी संबंधी भरपूर उपाय आहे आपल्याकडे करण्यासारखे. त्यातली त्यात धनत्रयोदशीला जर तुम्ही कवडीचा हा उपाय केला तर लिहून घ्या तुम्ही की पुढच्या दिवाळीपर्यंत तुमची आर्थिक परिस्थिती बदलली नाही तर मग सांगा. आता 13 कवड्यांचा उपाय कसा करायचा? जसं आपण 1 रुपयाचे जे कॉईन होते ते जसं हळदीमध्ये बुडवले तशाच पद्धतीने आपल्याला ह्या कवड्याही हळदीमध्ये बुडवायच्या आहे. हळद ओली करायची नाही, अशीच कोरडी हळद जी असते त्यामध्ये बुडवून ठेवायची आहे. त्यानंतर ही जी ह्या ज्या कवड्या आहे त्या बुडवल्यानंतर तसंच आपल्याला करायचं आहे. लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे. श्री सुक्तम म्हटलं तरीही चालेल, लक्ष्मी मातेचा मंत्र किंवा श्री सुक्तम म्हणा. अशा पद्धतीने आपल्याला सेवा करून ह्या ज्या कवड्या आहेत त्या देखील लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर अर्पण करायच्या. त्यानंतर ह्या ज्या कवड्या आहेत त्या उचलून घ्यायच्या आहे आणि आपल्याला ह्या कवड्या आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायच्या आहे. जसं की एक तिजोरीत ठेवायची आहे, एक आपल्या तुळशीमध्ये ठेवायची आहे, किंवा मग एक ईशान्य कोपऱ्याला ठेवायची आहे, एक देवघरामध्ये कुठेतरी ठेवायची आहे. अशा पद्धतीने ह्या 13 कवड्या तुम्हाला विभागून ठेवायच्या आहे. आता तुमच्या अंगणामध्ये जर विविध प्रकारची झाडं लावलेली असतील तर त्यातल्या काही कवड्या तुम्ही तुमच्याच अंगणामध्ये प्रत्येक झाडाच्या खाली अशा खोचून देऊ शकतात. फक्त त्यातली एक कवडी का होईना आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे नाही आहे झाडं फार, तुळस तर ही प्रत्येकाकडे असते, मग तुळशीमध्ये तुम्ही एक कवडी खोचून ठेवा आणि ज्या उरलेल्या 12 कवड्या आहे त्या तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये एका कपड्यामध्ये गुंडाळून ठेवल्या तरीही चालतं. अशाच पद्धतीने तुम्ही आता हे किती दिवस ठेवायचं हा प्रश्न नक्कीच विचारू शकतात. तर हे नाणी झालं किंवा ह्या कवड्या झाल्या, यापैकी जर तुम्ही एक उपाय करत असाल किंवा दोनही करत असाल तर हे ज्या वस्तू तुम्ही ठेवल्या आहे त्या तुम्ही पुढच्या धनत्रयोदशीला काढायच्या आहे. पुन्हा त्यांना स्वच्छ धुवून असाच हा उपाय आपण पुढच्या वर्षी करायचा आहे आणि वर्षानुवर्ष आपल्याला हे अशाच पद्धतीने हे उपाय करत राहायचं आहे. नक्कीच आपली आर्थिक भरभराट होण्यास मदत होत असते. हे छोटे छोटे उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहे. आता आवर्जून एक गोष्ट सांगते ती अशी की एक मंत्र आहे जो आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून म्हणायचा आहे. मंत्र सांगते. हा जो मंत्र आहे तो कुबेर मंत्र आहे. तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तरीही एकदा सांगते, व्यवस्थित ऐका. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन्यधिपतये
धनधान्य समृद्धीमय देही दापय दापय स्वाहा हा कुबेर मंत्र आहे. कुबेर देवता ही धनाची देवता मानली जाते आणि नक्कीच ह्या धन्वंतरीच्या दिवशी आपल्याला हा जो मंत्र मी तुम्हाला सांगितला तो 13 वेळेस आवर्जून म्हणायचा आहे. 13 वेळेस म्हटल्याने लगेच आपल्याला धनसंपत्ती मिळते असं तुम्हाला नक्कीच प्रश्न पडू शकतो. तर हो, अशा गोष्टी घडतात. फक्त ते करण्यासाठी आपल्याकडे अजून 2 गोष्टी असायला हव्या. त्या कुठल्या? तर विश्वास आणि आपण जे काही काम करत आहोत पैसा कमवण्यासाठी, व्यवसाय म्हणा, नोकरी म्हणा, ते जे करत आहोत ते प्रामाणिकपणे करणं. ह्या दोनही गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहे. ह्या दोनही गोष्टी जर तुम्ही प्रामाणिकपणे करत असाल, तुम्ही तुमच्या कामावर जर अगदी मनोभावे लक्ष देऊन ते करत असाल, कष्ट करत असाल, त्यासोबत जर तुम्ही ही सेवा करता, त्यावर जर मनापासून विश्वास ठेवत असाल, तर 100% तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच, हे खात्रीपूर्वक सांगते. तर बघा स्वामी भक्त हो, हे छोटे छोटे उपाय होते. यापैकी तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे उपाय तुम्ही नक्कीच करू शकतात. करून बघा आणि पुढच्या वर्षीपर्यंत जे काही सकारात्मक बदल असणार आहे ते तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊ. शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा, त्याचं उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. धन्यवाद.